तुमची लव्ह रेसिपी काय आहे, असा एक पदार्थ जो तुम्हाला दोघांना मिळून खायला करायला आवडतो, किंवा थोडासा जा बाबा आम्ही नाही असा रुसवा आला असेल तर त्या पदार्थामुळे पॅचअप होतं. सोनम काळ्या रश्श्यातल्या शेवभाजी असेल किंवा भरीत असेल उत्तम बनवते. आणि त्यात पाटवड्या, आमच्याकडे पातवड्या म्हणतात डायरेक्ट, जे पुणे मुंबईला मासवड्या पण म्हणतात. करेक्ट. ते आमच्या घरात फार सोनम सुंदर बनवते आणि ती आमची खरं तर लव्ह रेसिपी आहे. आज यांची लव्ह रेसिपी आहे पाटवड्या. पाटवड्या हा खमंग अप्रतिम चविष्ट पदार्थ आहे. बघा, तुम्ही तुमच्या घरी पाटवड्या करून पाहिल्या असतील, पण यांच्या हातची चव आणि यांची करण्याची पद्धत जर आहे निराळी. त्यामुळे पटकन घेऊन या साहित्य, आपण बघूया कृती काय. आणा. लागणारं साहित्य आपलं उभा चिरलेला कांदा, ओलं खोबरं, बेसन, कोथिंबीर, आलं लसूण मिरचीची पेस्ट, सुकं खोबरं, कढीपत्ता, अख्खा आलं लसूण आणि मिरची, गोडा मसाला, हळद, पांढरे तीळ, लाल तिखट, जिरं, धणे पावडर, जिरे पावडर, मीठ आणि हिंग. बरोबर. परफेक्ट. चला पहिल्यांदा काय करायचंय, पाटवडे ही करेल. मला तेल गरम होईपर्यंत सांगा. तुम्ही वाद किंवा भांडण झाल्यानंतर कधी आबोला धरता? आबोला ही धरते. हो. आणि तिला असं वाटतं की ती मला शिक्षा देते, पण मी तेव्हा किती आनंदात असतो तिला माहित नाही. वहिनी काय म्हणतायत? राग आल्यावर शांत बसणं जास्त चांगलं असतं. कारण तिच्या तोंडाचा पट्टा सुरू झाल्यावर मग अवघड. अरे बापरे. आता थोडं आलं लसूण, हिरव्या मिरच्यांची पेस्ट. मला कौतुकच वाटतं की ही जगासमोर, माझ्या सगळ्या मित्रांसमोर, माझ्या घरच्यांसमोर देवी म्हणजे ही मितभाषी, कमी बोलणारी, हळू बोलणारी वगैरे वगैरे, पण खरं रूप फक्त मलाच कसं दिसतं मला कळत नाही. आज असं खूप वाटतंय की मीच बोलतो. आता आपण काय हळद हळद हा फरक असतो. बायकोला वाटत असतं चमच्याने दमादमान घालावी, नवरा डायरेक्ट वाटीने फेकायचा प्रयत्न करतो. बस बस. हिरवा रंग फार छान आला याला. हो. थोडं मीठ. भरो सगळेच भांडी भरो. म्हणजे तर आमचं सकाळचा आणि दुपारचा स्वयंपाक झाल्यानंतर जे काही असते आमची बस स्टँडच्या बाजूचे भटराखाना कसा असतो काही बरं का, कोणीच येणार नाही आपल्या घरी. हे काय वहिनी काय करायचंय? बेसन घेऊन त्यात पाणी टाकून फेटून घ्यायचं. ते वहिनींच्या हातचे पदार्थ कधी फसतात की नाही? ढोकळा केला होता मी, पिठलं म्हणून खाल्लं होतं. तुम्ही नवीन काही ट्राय केलं ना, मग ते फसतं. ढोकळा केला होता? हा, ढोकळा करायचा प्रयत्न केला होता तिने, पण नंतर छान जमायला लागला तिला. पिठलं नाही, ढोकळा. बेसन फेटून घेतलंय. बेसन फेटून घेतलं. आता या वड्या कशा प्लेट मध्ये पाडून घ्यायच्या का? हो. प्लेटला तेल लावून थापायच्या. बर, तोपर्यंत मी जरा मदत करतो मग तुम्हाला. हो. नाही, ते खायला वेळच लागेल. याच्यावर झाकण ठेवायचं. नंतर एक पोरगी आली, एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.